तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवसापासून या दिवसाची मी वाट बघत होतो. तो म्हणजे JPL जयसिंगपूर प्रीमियर लीग. आज 8 तारीख आहे. त्यात आणि आमची पहिली मॅचच आहे. मी खूप गडबडीत आहे, आवरलो आहे. असं आमचं किट आहे, हे कलर आहे आमचा. हे शूज नवीन घेतले बघा, ॲसिक्स. माझं जुनं एक DSCचं शूज होतं, पण त्याचा सोल त्यानं खराब व्हायला लागला आणि मला टाचेल त्यानं प्रॉब्लेम व्हायला लागला म्हणून की नाही तर हे दिले. तर चला, परत एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मॅच दाखवता येत असेल तर मी दाखवणार आहे, कारण वरुण राजाने इथं बारीकमध्ये हजेरी लावल्यासारखं दिसत आहे. गडगडा लागले, गार वारं सुटले. कृपा करून देवाची कृपा असावी आमच्यावर की बाबा पाऊस पडायला नको, कारण माझा तर आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स आहे JPLचा. आणि मी आहे डायमंड सुपर किंग्सकडून. तर लेट्स सी, बघूया. आता डायरेक्ट आपण जाऊया स्टेडियमवरती. तर बाय. कसं वाटते मला किट? रेट करून सांगा. तर चला बाय. व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं गेलं. मित्रांनो, हा डे 2 आहे. मॅच एकदम सुपर क्लास गेलेली आहे. आमचा पहिला स्कोअर 83 गेलेला आणि त्यानंतरनं आम्ही एवढी चांगली बॉलिंग केली. शेवटी काहीतरी 6 बॉल 17 काहीतरी पाहिजे होता आणि मी लास्ट ओव्हर केल्या. म्हणजे टोटल मी 2 ओव्हर केल्या. तुमचं आणि माझं एवढं नशीब चांगलं आहे की बाबा यूट्यूब लाईव्ह होतं. तुम्हाला मी यूट्यूब लाईव्हमधले थोडे छोटे तुम्हाला दाखवतो, माझी बॉलिंग पण दाखवतो. सगळी मॅच दाखवणं काय पॉसिबल नाही आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला छोटे मी काढले असतील तर ते व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या मागे येतीलच, त्याचा काही विषय नाही. पण हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. माझी बॉलिंग पण बघा, माझ्या बॉलिंगला रेट द्या. कमेंट करा कसं आहे, काय कसे बॉल पडले, काय पडले. कॉमेंटेटरनं पण एवढं चांगलं प्रोत्साहन दिलं की नाही, म्हणजे बॉलिंग ही चांगली पडणारच होती. आणि माझा पहिल्यांदा हा एक्सपिरियन्स होता नाईटला क्रिकेट खेळण्याचा, प्लस आपल्या गावामध्ये आणि सगळी मित्र आपली सोबत असताना हा म्हणजे पहिला एक्सपिरियन्स होता. त्यामुळं माझ्यासाठी तर खूप भारी गेला आहे दिवस. आणि 100% तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघा, कमेंट करा, नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. आता डायरेक्ट तुम्हाला मी माझी मॅच दाखवतो. चला. काय सांगतात? टेप बॉल षटक आहे. ओके, धन्यवाद. दोन्हीही संघांच्या माहितीकरिता आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी तसेच टेप बॉल लगेचच प्रोव्हाइड करावा ऑन ग्राउंड. खूप चांगली संकल्पना आहे. 2024 पासून आपण पाहिलं इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेला सुरुवात झाली, जिथे सचिन रमेश तेंडुलकर, आशिष शेलार अँड कंपनी पुढे आली. धारावीच्या झोपडपट्ट्या येथे टॅलेंट हंट नियोजित करण्यात आलं होतं आणि तेथून मात्र सचिन तेंडुलकर यांच्या मनामध्ये तो विचार आला की टेनिस बॉल खेळणाऱ्या खेळाडूंसाठी देखील एक चांगलं व्यासपीठ उभारता आलं पाहिजे. आणि सुरुवात झाली 2024 पासून ISPL या स्पर्धेला. पहिल्या हंगामातला सर्वाधिक महागडा खेळाडू करण अंबालाला जरूर आपण पाहिलं. दुसऱ्या हंगामामध्ये देखील करण अंबाला सर्वाधिक महागडा होता, परंतु तिसऱ्या हंगामामध्ये मात्र पश्चिम महाराष्ट्राचं नाव ज्याने मोठं केलं, अर्थातच सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यातील वारणा नदीच्या काठावरती वसलेल्या मांगलेगावचा कोहिनूर विजय पावले याने तो रेकॉर्ड ब्रेक केला. 32,50,000 बोली लागली. टेप बॉलवरून भरपूर काही गोष्टी लक्षात आल्या. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळूयात, जिथे नगराध्यक्ष प्रेमी शाहूनगर आता मात्र धावांसाठी झगडू लागलेला आहे. पहिल्याच मॅच मध्ये चांगला संघर्ष दोन्हीही संघांमध्ये आपण अनुभवतोय. 37 धावा झालेल्या आहेत. 3 गडी गारद. ओमकार षटकातील पुढे बॉल घेऊन आज हिरो बनण्याची संधी दत्ता पाटील आणि पवन पाटीलकडे. पवनने एक रिस्पॉन्सिबल नॉक खेळलाय, जबाबदारी त्याने उचललाय. वाह, लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह क्षेत्ररक्षकाला अचूक निवडलंय. आणि या विकेटचं महत्व, हे सेलिब्रेशन, हा जोश, हा जल्लोष, हा गगनात मावेन असा होणारा आनंद सर्व काही सांगून जातो. या विकेटचं महत्व किती मोठं होतं. अमोल कुंभार आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांनीच हा झेल परिपूर्ण देखील केलेला आहे. बघा, तुम्हाला मेगा स्क्रीनवरती सध्या बर्थडे बॉय दाखवला जाईल. आणि अमोल कुंभार, गुड कॅच ऑफ क्वालिटी, सुंदर झेल. अमोल कुंभार बर्थडे बॉय यांच्या माध्यमातून कंप्लीट. 37 लॉस ऑफ 4 विकेट. ओमकारचं षटक तुम्ही बघा, 1 धाव आणि 1 विकेट. थोडंसं प्रेशर तर वाढलेलं नगराध्यक्ष प्रेमी शाहूनगर या टीमवर. रिक्वायर्ड रन रेट आत्ता मात्र प्रगल्भ रीतीने फोफावू लागलेला आहे.
चांगली गोलंदाजी, 84 धावांच्या प्रत्युत्तरादाखल डायमंड सुपर किंग टीमने नावाप्रमाणे कामगिरी केलेली आहे. डायमंड देखील ठरलेले आहेत, सुपर देखील ठरलेले आहेत आणि किंग देखील ठरलेले आहेत. या सेशनमध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ओमकारच्या माध्यमातून सुंदर सुंदर हे षटक आहे. नाव ओमकार आहे, परंतु फलंदाजाला गप्प गार करतोय. शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, असरदार फलंदाजाला करतो गपगार. त्याचं नाव आहे ओमकार. गोलंदाजी आहे धारदार. हे षटक चांगलं आहे. 3 चेंडूंमध्ये 1 विकेट, 2 धावा, 38 धावा, 4 गडी गारद. राईट आर्म अराउंड द विकेटचा हा मारा आहे. फुलटॉस बॉल फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न चांगला होता, परंतु हाताला स्पर्श करून चेंडू निघून होतोय वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये. खूप सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण सुरू आहे, जिथे 4 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा, 1 विकेट. ओमकार यांनी प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं बॅकफुटला ढकलण्याचं कार्य जरूर केलंय. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. तब्बल 45 धावांचं टार्गेट समोर. टॉस बॉल ऑफ साईडला. इथे देखील सिंगलच येणार. आता 13 चेंडू, 44 धावा. तुझमें क्या हुनर है ये दिखाना जरूरी है. अगर तू जिंदा है तो जिंदा नजर आना भी जरूरी है. अगर इस मैच को जीतना है तो छोड़ो सिंगल, छोड़ो डॉट, अब चौके छक्के ठोकना जरूरी आहे. खेळणार आहे या मॅच मध्ये. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. 148 वर्ष झालेले आहेत क्रिकेटच्या खेळाचा शोध लागून, परंतु आपण सांगू शकत नाही की 6 मध्ये 21 होऊ शकतात की थांबवल्या जाऊ शकतात. माझ्याकडे असे देखील पुरावे आहेत. म्हणजे गुगल जर तुम्ही सर्च केलं तिथे 148 वर्षांपूर्वी क्रिकेटचा शोध लागलेला आहे, स्पष्ट दिसतंय. परंतु माझ्याकडे असे पुरावे आहेत ज्या पुराव्यांसहित मी तुम्हाला दाखवू शकतो की 5000 वर्षांपूर्वी देखील क्रिकेटच्या खेळाचा शोध लागलेला आहे. त्या पुराव्यांची चर्चा आपण पुढे करूयात. सध्या मॅचकडे वळूयात. पहिला चेंडू कसा ओव्हरपिच तर होता, परंतु फलंदाज त्या ठिकाणी हलकेसे भिंगरी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. पूर्णपणे हिपला रोटेट केलं होतं. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगलच मिळालेले आहे. आता 5 चेंडू आणि 20 धावा. मनोज 6 चेंडूंमध्ये 14 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. मनोजचं इंजिन गरम आहे. सामना देखील गरम आहे. 5 चेंडू आणि 20 धावा. विराट कोहली कॉपीबुक स्टाईल मध्ये ऑफ ड्राईव्हचा फटका चेंडू मात्र ओहो काय क्षेत्ररक्षण. बघा, एक चांगलं क्षेत्ररक्षण सामन्याची दशा दिशा किती बदलू शकते. सुमित भगत क्रिकेटच्या खेळामध्ये बरोबर क्रिस्टियानो रोनाल्डो कॉपीबुक स्टाईल मध्ये फुटबॉल या खेळाची आठवण करून दिली आणि काय शार्प माइंडने त्या चेंडूला स्टॉप केलंय. आता 4 चेंडू आणि 18 धावा. सामना अजून देखील जीवित आहे. 4 चेंडू 18 धावा, 18 धावा 4 चेंडू. दुनिया माने जोरो को, कोई ना माने कम जोरो को. दोन्ही संघांचा जोर लागलाय या क्षणाला. ओमकार आतापर्यंत एक सक्सेसफुल स्पेल तो हाताळतोय. या आधीच्या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी आणि पूर्णपणे प्रेशरला न जुमानताना या स्लॉग ओव्हरमध्ये देखील स्वतःची क्वालिटी दर्शवून देतोय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. बरोबर 17 धावांचं टार्गेट समोर आहे. 3 चेंडूंमध्ये 3 मोठे टोले जंग आसमानी सुलतानी फटके खेळायचे आहेत. इथे सेमी हेलिकॉप्टरचा फटका आणि इथे जबरदस्त एक क्षेत्ररक्षण. सुमित भगतने मात्र चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या बळावर ज्या गोष्टीची मी चर्चा केली होती की तुमच्या संघाचं क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं तर सामन्याला तुम्ही यू टर्न मिळवून देऊ शकतात. सुमित भगतने खूप चांगली कामगिरी केली. आता मात्र जणू काही फॉर्मॅलिटी शेष राहिलेली आहे या मॅच मध्ये, कारण 2 चेंडू आणि 17 धावा. डायमंड सुपर किंग हा संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलेला आहे. तो शेवटच्या षटकामध्ये ओमकारचं कौतुक करावं तेवढं कमीच. त्याने 10 चेंडू हाताळलेले आहेत. केवळ 12 धावा खर्च करून प्राइजलेस 2 विकेट्स आपल्या संघाला त्याने मिळवून दिलेल्या आहेत. पुढचा बॉल ऑन ड्राईव्ह खेळलं. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये. विजयाचा सुगंध चहूबाजूंनी दरवळला गेलाय. उद्घाटनीय अशा या सामन्यामध्ये डायमंड सुपर किंग्स संघ
2 गुणांची कमाई करण्याच्या उंबरठ्यावरती येऊन विसावलेला आहे. खूप चांगली कामगिरी, धावा डिफेंड करण्यामध्ये सक्सेसफुल. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. डायमंड सुपर किंग या संघाची दर्जेदार कामगिरी आपल्याला बघायला मिळाली. प्रत्येक धावेचं काउंटिंग महत्त्वाचं आहे, कारण लीग फॉर्मॅटमध्ये जो आपण तर अशा प्रकारे आमची मॅच झाली. तुम्ही म्हणणार कपडे काय सारखे चेंज झालेत. आत्ता जस्ट एक रील शूट केलो आहे. तर मला म्हणजे जाता जाता सांगायची इच्छा असं आहे की भाई आपलं जे आयोजन आणि नियोजन केलं आहे संजय पाटील यड्रावकर साहेब, राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, ग्राउंडवरती जेवढी ग्राउंड्समॅन आहेत, जेवढी पोरं कष्ट केल्यात राबल्यात या नियोजनासाठी, तेवढ्या सगळ्यांचं धन्यवाद. कारण एवढं मोठं टुर्नामेंट काल पहिला दिवस झाला आहे. आता इथनं पुढे 7 दिवस कंटिन्यू आहेत. ते मेंटेन ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही मन लावून जिद्द लावून करायला लागला आहे, त्यामुळे तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. प्लस या मॅचमध्ये सिफॉननं चांगली बॅटिंग केली. अमोलदादा आयकॉन जे आहेत आमचे, अमोलदादा, लखनदादा, आदित्य गोखले मस्त बॅटिंग केली. चांगली बॉलिंग पण केली. करणनं पण चांगली बॉलिंग केली. आर्या सरांनी चांगली बॉलिंग केली. आमच्या आरिफ सरांनी पण चांगला 6 मारला, बेस्ट 6 मारला. आम्हाला अपेक्षा नव्हती एवढा चांगला स्ट्रोक खेळा लेग साईडला. 1 नंबर 6 गेला आरिफ भाई. आणि मला सांगायचं आहे की आपली इथं अशा चांगल्या स्टेडियमवरती पोरं घडली पाहिजेत आणि पुढे जाऊन खेळली पाहिजेत. तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट करून मला सांगा. हा जास्तीत जास्त क्रिकेटप्रेमींपर्यंत शेअर करा. मला जाता जाता कमेंटमध्ये तुमचे विचार सांगत जावा. लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला चांगले कॉन्टेंट द्यायचा प्रयत्न करतो मी. बाय.